शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावं, रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार यांनी हे मोठं वक्तव्य केलंय. पक्ष विखुरलेला राहू नये, एकत्र ताकद वाढते असं विधान सुनंदा पवार यांनी केलं. कुटुंब म्हणून एकत्र येण्याची गरज आहे असं सुद्धा सुनंदा पवार म्हणाल्या. तेव्हाही हे फुटलेलं जे कुटुंब आहे, गेले कितीतरी पिढ्या आम्ही एकत्र नांदतोय. पवार कुटुंब आम्ही सगळ्या सुखदुःखामध्ये, सगळ्या अडचणीमध्ये आम्ही एक जीव होतो आणि अडचणीमध्ये होतो. जो जरी प्रत्यक्ष स्वतंत्रपणे इंडस्ट्री असेल, सामाजिक क्षेत्र असेल, आम्ही स्वतंत्रपणे काम करतो, पण शेवटी कुटुंब हे कुटुंब असतं. ती कुटुंबाची ताकद होती, ती परत एका ठिकाणी यावी असं सगळ्या महाराष्ट्राला वाटतं, तसं मलाही वाटतं. असं आहे की काल अजित पवार, प्रफुल्ल पटेल साहेब, छगन भुजबळ साहेब हे सर्व पवार साहेबांचा वाढदिवस असल्यामुळे भेटायला गेलो आणि त्याच्यामुळे अशा चर्चा चालू आहे. अशी कुठेही आमच्या पक्षामध्ये सध्या चर्चा नाही आहे आणि आपण जो प्रश्न उपस्थित केला त्याच्या बाबतीत कोणतीही चर्चा कालची आमची काल साहेबांबरोबर बैठक झाली तिथे कोणतीही चर्चा याच्या बाबतीतची नव्हती. आमची सुनंदा काकीला प्रश्न आहे की कार्यकर्त्यांची इच्छा आहे असं तुम्ही सांगता, पण तुमच्या मुलाची इच्छा आहे का ते एकदा तुम्ही मुलांना विचारलं पाहिजे. आता उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय, राष्ट्रवादीचे काही कॅबिनेट आणि काही राज्यमंत्री शपथ घेत आहेत आणि काल जे काही कौटुंबिक भेट झाली ती वाढदिवसाच्या निमित्तानं कौटुंबिकच भेट होती. त्याच्यामुळे आज आता उशिरा तुम्ही बोलताय, ठीक आहे, एक आई म्हणून त्यांचं आम्ही पण स्वागत करतो. आमची भावनाच आहे प्रत्येकाची. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुरुवातपासूनच भावना होती. अजितदादांनी 1.5 वर्षापूर्वी षण्मुखानंदमध्ये काय भूमिका मांडली